मंडळी, मागे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय। महाविकास आघाडीत जवळपास 40 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे। फक्त 8 जागांवरून तिढा कायम आहे। महाविकास आघाडीच्या 48 जागा कोणत्या असतील यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। तर दुसरीकडे आता महायुतीमधील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे। भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात लोकसभेचं जागा वाटप कसं होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे। चला तर मग महाराष्ट्रातल्या 48 जागांवर महायुतीचे कोणकोणते उमेदवार असू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे। यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 32 जागा येतील, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं। त्यामुळे अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे। परंतु लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो। परंतु त्यासाठी शिंदे गट आणि अजितदादा गट राजी होणार का हे पाहावं लागेल। अर्थात अजितदादा गट आणि शिंदे गट जागा वाढून मागेल यातही तीळ मात्र शंका नाही। असो, तर सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल असं सांगितलं जात आहे। यामध्ये अमित शहा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं कळतंय। असो, तर आता आपण 48 जागांवर महायुतीचे कोणकोणते उमेदवार असू शकतात हे एक एक करून बघूयात। सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे। आता महायुतीमधून ही सीट भाजपला मिळण्याचे चान्सेस आहेत। भाजपकडून संजय केळकर, संजीव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावाची तिथं जोरदार चर्चा सुरू आहे। सध्याच्या घडीला राजन विचारे हे इथं विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे विरोधात महाविकास आघाडीतून ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना इथून तिकीट मिळू शकतं असं बोललं जात आहे। यानंतर दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई। म्हणजे या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे सिटिंग खासदार आहेत। गोपाळ शेट्टी इथून 2दा निवडून आले असले तरी पण यावेळी त्यांना इथून उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं मानलं जातंय। काहीशा फटकळ स्वभावाच्या शेट्टी यांचे भाजपच्या वरिष्ठांशी फारसं जमत नाही असं म्हणतात। म्हणून तर 70च्या वयोगटातील शेट्टी यांच्याऐवजी सुद्धा अन्य नावाबाबत भाजपमध्ये चर्चा होऊ शकते। यात प्रामुख्याने विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर आहे। ते इथून निवडणूक लढवू शकतात अशी जोरदार शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संजय निरुपम यांचं नाव इथं चर्चेत आहे। यानंतर तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई। इथून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या 2 टर्म झालं सिटिंग खासदार आहेत। महाविकास आघाडीकडून माजी मंत्री नसीम खान हे इथून काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत। माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या नावाची इथून उमेदवार म्हणून चर्चा होती, मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे पूनम महाजन यांच्याऐवजी बाबा सिद्दकी हे महायुतीचे उमेदवार बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको। तर चौथा मतदारसंघ म्हणजे बीड। मंडळी, इथून गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली। प्रीतम मुंडे गेल्या 2 टर्म झालं मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून येत आहेत। यावेळेस इथून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची चर्चा होती, पण प्रीतम मुंडे यांना निवडून आणायचं यावर महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीतून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर काय भूमिका राहील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। बीडमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। यानंतर 5वा मतदारसंघ आहे सातारा। म्हणजे बीड प्रमाणे साताऱ्यातही छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालाय। महायुतीतल्या सर्वच पक्षांनी उदयनराजे यांना निवडून आणण्याचं महायुती मेळाव्यात ठरवलंय। पण या मतदारसंघातून अजित पवार गट सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जातंय। वाईचे आमदार मकरंदबा पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या नावाची अजित पवार गटाकडून इथे चर्चा आहे। ही अडचण इथं भाजप आणि उदयनराजेंना जरूर भेदावी लागणार आहे। अर्थात नितीन काका किंवा उदयनराजे असतील, एकाला तिकीट मिळताच दुसरा नेता इथं काय भूमिका घेतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांचं नाव साताऱ्यातून चर्चेत आहे। त्यानंतर 6वा मतदारसंघ आहे माढा। मंडळी, माढ्यात भाजपचे सिटिंग खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि यावेळी माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे। मागे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही याबद्दल सूतोवाच केले होते। पण भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार आहेत।
त्यामुळे ही जागा वाटपात भाजपकडे जरी फिक्स असली तरी इथून अंतिम उमेदवारी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. तसेच धैर्यशील मोहिते पाटील अखेरच्या क्षणी शरद पवार गटातून अर्ज भरणार का हा सुद्धा इथला निर्णायक प्रश्न असणार आहे. यानंतर 7वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर. नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. इथं सध्या देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खासदार आहेत आणि तेच यावेळेस उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जाते. किंवा अगदी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा इथून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. नागपुरात सध्या गडकरींना टक्कर देण्यासाठी नागपूरची जागा काँग्रेस लढवणार आहे. सध्या तिथं 2 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मागच्या वेळी नाना पटोले यांना मात्र तिथं मोठी हार पत्करावी लागल्यामुळं ते नागपुरातून लढण्याचे चान्सेस कमी आहेत. पण तरीही नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार, तसंच मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे यांची नावाची चर्चा उमेदवारीसाठी आहे. यानंतर पुढचा 8वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला. अकोल्यातून गेले 4 टर्म झालं भाजपचेच उमेदवार निवडून येत आहेत. सध्या इथं संजय धोत्रे हे खासदार आहेत, पण त्यांच्या आजारपणामुळे ते यंदा इथून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याऐवजी मग त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे किंवा मुलगा अनुप धोत्रे हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. किंवा मग भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचं सुद्धा नाव इथून चर्चेत आहे. या व्यतिरिक्त ऐनवेळी अगदीच मग एखादं अनपेक्षित नावही इथून समोर येऊ शकतं. त्याचबरोबर अकोला हा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरसाठी ओळखला जातो. त्यामुळे यंदाही या वंचित फॅक्टरचा भाजपला इथून फायदा होईल की तोटा हे पाहावं लागेल. याची उत्तर अर्थात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अंतिम निर्णयावर डिपेंड आहेत. यानंतर 9वा मतदारसंघ आहे दिंडोरी. या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार या विद्यमान खासदार आहेत. शिवाय पहिल्याच निवडीत त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देखील बहाल करण्यात आलं होतं. मात्र यंदा हे चित्र बदलणार का हे पाहावं लागणार आहे. महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचीच पकड आहे. प्रत्येक पंचवार्षिकला राष्ट्रवादीकडून भाजपला तगडं आव्हान देण्याचं इथं काम केलं जातं. पण यंदा हे चित्र काय असेल हे निवडणूक जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. दिंडोरीतून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचंही नाव चर्चेत आहे. याचीही खरं तर इथं नोंद घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शरद पवार गटातून भास्कर भगरे यांच्या नावाची सुद्धा इथून चर्चा आहे. यानंतर 10वा मतदारसंघ आहे अहमदनगर. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. मागच्या वेळीस शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात विखे पाटील यांचा विजय झाला होता. आता पुढील निवडणुकीतही तेच भाजपचे उमेदवार असतील असं मानलं जात असतानाच अलीकडे बदलत्या राजकीय समीकरणानंतर इथून उमेदवारीसाठी सत्ताधारी मंडळींमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण अजितदादा गटाचे निलेश लंके हे सुद्धा इथून इच्छुक असल्याचं समजतंय. या व्यतिरिक्त भाजपच्या प्राध्यापक राम शिंदे यांनी सुद्धा आपला दावा सोडलेला नाहीये. संधी मिळेल त्यावेळी ते आपण या जागेवर इच्छुक असल्याचं ठणकावून सांगतात. त्यामुळे ही जागा सुद्धा भाजपासाठी फिक्स असली तरी इथला उमेदवार कोण असेल हे सांगता येत नाही. अर्थात सध्या तरी सुजय विखे पाटील हेच इथले स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून रोहित पवार यांच्या नावाची देखील इथून चर्चा आहे. पण त्यावेळी निलेश लंके हे शरद पवार गटाकडून इथं लढले तरी नवल वाटायला नको. यानंतर 10वा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघ. नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे जवळपास निश्चित आहे. इथले विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल हेही स्पष्ट असल्याचं बोललं जात आहे. चिखलीकरांनी ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ती पाहता तेच उमेदवार असतील असा दावाही त्यांनी केलाय. त्यातच रविवारी पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी नांदेड लोकसभेसाठी खासदार चिखलीकर हे उमेदवार असतील असं जाहीर करून टाकलंय. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये उडी घेतल्यानं आता काँग्रेसकडून शिवाजीराव मोगे यांची उमेदवारी फिक्स होण्याची चिन्ह आहेत. अर्थात वंचितनेही चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधला आपला क्लेम वाढवलाय. यानंतर 12वा मतदारसंघ आहे सोलापूर. या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्याआधी 2014लाही भाजपचे शरद बनसोडेच इथून निवडून आले होते. यावेळेस भाजपचे माजी खासदार अमर साबळे इथून इच्छुक आहेत. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यातही सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. पण सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या कामाबाबत पक्षात नाराजी आहे. तसंच त्यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे.
तसंच गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपनं सोलापुरात उमेदवार रिपीट केलेला नाही. त्यामुळे यावेळेसही भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची परंपरा कायम राखली जाण्याची दाट शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जातील अशाही चर्चा मध्ये रंगल्या होत्या, पण आता त्या चर्चांना थांबा मिळालाय. त्यामुळे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जातंय. इथं वंचितचा रोलही महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर 13वा मतदारसंघ आहे धुळे. या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे हे सलग 2 वेळा निवडून आलेत, पण भाजपमध्ये 70+ वयाच्या नेत्यांना उमेदवारी नाही हा निकष विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अमरीश पटेल यांच्या उमेदवारीत अडथळा आहे. त्यामुळे या दोघात कोणाला उमेदवारी दिली जाणार हे आगामी काळातच आपल्याला समजेल. पण अशा स्थितीत जयकुमार रावल, गुजरातचे नेते CR पाटील यांच्या कन्या आणि जिल्हा परिषद सदस्य धरती देवरे अथवा काँग्रेसकडून आयात केलेला एखादा उमेदवार इथं भाजपकडून उभा राहू शकतो. अर्थात प्रताप दिघावकर यांचं नाव इथून भाजपतर्फे सर्वाधिक चर्चेत आहे. यानंतर 14वा मतदारसंघ आहे जळगाव. मंडळी, जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. आजही तो पक्षासाठी एक मजबूत मतदारसंघ मानला जातो. 2019च्या निवडणुकीत इथं भाजपचे उन्मेष पाटील हे निवडून आले होते. आता भाजपतर्फे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांचा दावा आहेच, परंतु पक्षातर्फे 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण, पैलवान विजय चौधरी यांचं आणि सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांचंही इथं उमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला मिळू शकते अशी चिन्ह आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय सावंत यांच्या नावाची इथून चर्चा आहे. यानंतर 15वा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती. सध्याच्या अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या महायुतीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितलंय की आपण येणारी लोकसभेची निवडणूक महायुतीकडून लढू. याला भाजपने सुद्धा दुजोरा दिला असला तरी रविवारी अमरावतीमध्ये महायुतीकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी दावा ठोकलाय. त्याचबरोबर भाजपकडून अमरावती मतदारसंघात सीमा सावळे यांचं नाव अचानकपणे समोर आलंय. नगरसेवक तुषार भारतीय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून सीमा सावळे यांनी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. पण ऐनवेळी नवनीत राणा याच भाजपमध्ये जाण्याच्या दाट शक्यता आहेत, कारण भाजपसोबतच त्यांचं सख्य असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे. यानंतर 16वा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत. पण सुनील मेंढे हे विद्यमान खासदार असले तरी सुद्धा भाजपचे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी या जागेवर दावेदारी सांगून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी या जागेवर दावा केला होता, पण तेच आता राज्यसभेचे खासदार झाल्यामुळं इथं मेंढ्यांची वाट जवळपास मोकळी झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले यांच्या सुद्धा नावाची इथून चर्चा आहे. त्यामुळे एकूणच इथली निवडणूक रंजक होऊ शकते. यानंतर 17वा मतदारसंघ आहे जालना. भाजपचे रावसाहेब दानवे हे इथले विद्यमान खासदार आहेत. पण नुकतंच महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना विक्रमी मतांनी विजयी करणार असल्याचा सूर महायुतीमधील सर्वपक्षीय नेत्यांनी लावत महायुती अभेद्य राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपकडून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. बाकी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाकचौरे, चंद्रकांत दानवे हे इथून इच्छुक असल्याचं समजतंय. यानंतर 18वा मतदारसंघ आहे भिवंडी. इथं भाजपचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत. कपिल पाटील हे सध्या केंद्रीय पंचायत राजमंत्री आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा अगदी सहजपणे भाजपकडे जाणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सुरेश म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते असं बोललं जात आहे. पण तसं बघायला गेलं तर आघाडीकडून इथं कायम काँग्रेसच निवडणूक लढवत आलाय. त्यामुळे काँग्रेसची इथं काय भूमिका असणार आहे हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसकडून सुरेश टावरे, निलेश सांबरे यांच्या नावाची इथून चर्चा आहे. यानंतर 19वा मतदारसंघ आहे गडचिरोली. म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. इथून भाजपचे अशोक नेते हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीकडून आपसुकच भाजपला मिळेल अशी शक्यता आहे. 2019च्या निवडणुकीत अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडे यांचा पराभव केला होता. बाकी भाजप सोडून महायुतीकडून अजून कोणाचं नाव समोर आलेलं इथं दिसत नाहीये. काँग्रेसकडून नामदेव उसंडी हेच उमेदवार असतील असं बोललं जात आहे. त्यानंतर 20वा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली. सांगलीत सध्या संजय काका पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या पुढे काँग्रेसचे विशाल पाटील आणि पैलवान चंद्रहार पाटील यांचं आव्हान आहे. दरम्यान चंद्रहार पाटील हे जयंत पाटील यांच्या जवळचे नेते आहेत असं बोललं जातं. पण अजितदादा गट आणि भाजप सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत.
पण अद्याप चंद्रहार पाटील यांची भूमिका स्पष्ट नाही. विनिंग सीट असल्यामुळं भाजपकडून सांगलीवर दावा ठोकण्यात आलाय. तसंच सांगली लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर तिथं भाजपाचे 2, शिंदे गटाचा 1 आमदार आहे. तसंच इतर ठिकाणी काँग्रेसचे 2 आणि शरद पवार गटाचा 1 अशी आमदार संख्या आहे. त्यामुळे संजय काकांसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते असा प्राथमिक अंदाज असला तरीही सध्या भाजप लोकसभेसाठी त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करेल असं बोललं जात आहे. त्यानंतर पुढचा म्हणजेच 21वा मतदारसंघ आहे कोल्हापूर. मंडळी, कोल्हापुरात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार असले तरी मागच्या 20 राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक हरलेले धनंजय महाडिक यांनी 180 डिग्री टर्न घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे तिथलं स्थानिक राजकारण पूर्णतः बदलून गेलंय. सध्या माहितीकडून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा असली तरीही शिवसेनेतील फुटीनंतर मंडलिक यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यामुळे त्यांच्यावर जनतेचा रोष आहे असं भाजपच्या एका अंतर्गत सर्वेत समोर आल्याचं कळतंय. त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावाचा सुद्धा आता विचार सुरू आहे असं म्हटलं जात आहे. पुढे 22वा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर. तिथं काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर आता तिथली जागा रिक्त आहे. त्यामुळे आता हंसराज अहिर यांच्या खांद्यावर भाजप लोकसभेची जबाबदारी टाकणार असल्याचं बोलण्यात येत आहे. कारण 2004, 2009 आणि 2014 असं सलग 3 वेळा भाजपच्या चिन्हावर हंसराज अहिर निवडून आलेले आहेत. 2019च्या निवडणुकीत सुद्धा ते 2 नंबरचे सर्वात जास्त मतं घेणारे उमेदवार होते. महाविकास आघाडीकडून ही जागा खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर लढवतील अशी चिन्ह आहेत. 23वा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा. तिथं सध्या भाजपचेच रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनी 2014 व 2019ला सलग 2 वेळा भाजपकडून विजय मिळवलेला आहे. त्यामुळे तेच आता तिथं 2024 साठी लोकसभेचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून माजी मंत्री सुनील केदार, चारुलता टोकस, शैलेश अग्रवाल, शिरीष गोडे यांच्या नावाची तर चर्चा आहे. त्यानंतर 24 नंबरचा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार. नंदुरबार हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण मागच्या 2 टर्म म्हणजेच 2014 आणि 2019ला भाजपच्या हिना गावित यांनी इथं काँग्रेसला मात दिली आणि कमळ फुलवलं. त्यामुळे त्याच आता नंदुरबारची जागा लढवतील असं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीकडून केसी पाडवी यांचीच उमेदवारी फिक्स आहे असं बोललं जात आहे. पुढे 25वा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. सध्या तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत, पण तिथं आता महायुतीतल्या भाजप व शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याचं कळत आहे. दीपक केसरकरांनी शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव पुढे केलं होतं, पण भाजप तिथं नारायण राणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं कळत आहे. त्यातही ती जागा भाजपकडे राहिलीच तर मग नारायण राणेच भाजपकडून तिथले उमेदवार असतील हे बोललं जात आहे. पुढचा म्हणजे 26वा लोकसभा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई. तिथं मनोज कोटक हे भाजपचे विद्यमान खासदार असून त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. तो मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, कारण 2014ला किरीट सोमय्या आणि 2019ला कोटक यांनी भाजपच्या तिकिटावर खिंड लढवून तिथं विजय खेचून आणला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोटक यांनाच पुन्हा एकदा भाजप संधी देणार असं बोललं जात आहे. तर ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे इथून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे. नंबर 27वा लातूर लोकसभा मतदारसंघ आहे. तिथं सुद्धा भाजपचे सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत. लातूर सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण 2014 आणि 2019ला सलग तिथं भाजपनं विजय मिळवला. 2004ला सुद्धा रुपालीताई निलंगेकर यांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली होती. आता नुकतीच लातूरात महायुतीची सभा पार पडली, पण त्याला भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांनी हजेरी लावली नव्हती. आता ते उमेदवारीवरून नाराज आहेत अशा चर्चा अधूनमधून येत असतात, पण ते परदेशी गेल्यामुळे सभेला आले नव्हते असं भाजपकडून सांगण्यात आलंय. तरी यंदा विनिंग सीट म्हणून सुधाकर शृंगारे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे, कारण त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. दरम्यान 2019 साली वंचितनं तिथं 1.5 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन ताकद दाखवली होती. त्यामुळे मविया तिथं प्रकाश आंबेडकरांना फ्रंटलाईन करू शकतं असं बोललं जात आहे. बाकी काँग्रेसकडून इथं अद्याप उमेदवार ठरला नसला तरी अमित देशमुखांनी तिथं जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यानंतर 28वा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. सध्या तिथं MIMचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत, पण असं असलं तरीही तो मतदारसंघ खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. त्यामुळे शिंदे गट तिथल्या जागेसाठी आग्रही आहेच, पण हिंदुत्ववादी केडर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं भाजपनंही तिथं आपला दावा ठोकलाय. भागवत कराड हे भाजपकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे.
हा, पण तिथं त्यांना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे आणि MIMच्या उमेदवाराचं तगडं आव्हान असणार आहे. पुढे नंबर 29 लोकसभा मतदारसंघ आहे हातकणंगले. सध्या तिथं शिंदे गटाचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत, पण शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात जाण्याची त्यांची भूमिका लोकांना आवडली नाही. लोकांचा कल ओळखून येत्या काळात ते भाजपमध्ये उडी घेतील असं बोललं जात आहे. दरम्यान तिथं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर तसेच राहुल आवाडे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार बदलण्याची कुजबूज आहे, कारण शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांची प्रतिमा डागाळलीये असं सर्व्हेत समोर आलंय. त्यामुळे उमेदवार बदलायची वेळ आलीच तर सज्ज असावं अशी भाजपची रणनीती आहे. पण स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचं आव्हान भाजपला तिथं पेलावं लागणार आहे. 30वा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव. तिथं ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत, पण त्यांचे कट्टर विरोधी मानले गेलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर भाजप शिक्कामोर्तब करेल असं बोललं जात होतं. पण मध्यंतरी मतदारसंघात संपर्क वाढवत भाजपच्याच बसवराज मंगरुळे यांनी सुद्धा धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. यानंतर 31वा मतदारसंघ आहे रावेर. या मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे या सलग 2 टर्म निवडून येत आहेत. पण मूळचे भाजपचे पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सुद्धा इथून दंड थोपटले आहेत. रावेर लोकसभेची जागा पक्षाला मिळावी आणि ती मिळाल्यास उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा अशी विनंती पक्षाला केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय. पण त्यावर काँग्रेसही रावेरची जागा लढवू शकतं असं नाना पटोले यांनी म्हटलंय. सध्याच्या घडीला रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे करत आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय. पण इथं सासरा विरुद्ध सून अशी लढत नको म्हणून भाजपकडून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी सुद्धा आता गिरीश महाजन यांनी रावेरमधून निवडणूक लढवावी असं आव्हान दिलंय. यानंतर 32वा मतदारसंघ आहे पुणे. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता या जागेवर भाजपचा स्ट्रॉंग दावा आहे. भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे रेसमध्ये आहेत. आता जरी पुणे हा मागच्या 2 टर्म झालं भाजपचा गड राहिला असला तरीही पुण्यात भाजपचा उमेदवार फिक्स नाही. इथून मध्यंतरी नरेंद्र मोदींचंही नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर 33वा मतदारसंघ आहे बुलढाणा. म्हणजे बुलढाणा हा मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात राहणार हे जवळपास निश्चित आहे, कारण या मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सलग 3 वेळा निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघामधून सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे. गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी वंचितच्या उमेदवारानं घेतलेली मतं ही जाधव यांच्या पथ्यावर पडली होती. मात्र यावेळी वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जात आहे. पण इथलं एकूण पक्षीय बलाबल बघता ही जागा प्रतापराव जाधव यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे. बाकीतून स्वाभिमानीचे रविकांत तुपकर हे इच्छुक आहेत, तर भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचंही नाव इथून चर्चेत आहे. अजितदादा गट सुद्धा इथून निवडणूक लढवण्यास आग्रही आहे. अजितदादा गटाचे राजेंद्र शिंगणे यांनी इथून गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे इच्छुक असल्याचं बोललं जाते. यानंतर 34वा मतदारसंघ आहे रामटेक. म्हणजे रामटेक मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे कृपाल तुमाने आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघातून सलग 2 वेळा विजय मिळवलेला आहे. 2019 मध्ये तुमाने यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा 1,26,000 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना पराभूत केलं होतं. आता या मतदारसंघात काँग्रेसकडून कृणाल राऊत आणि गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गजभिये यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर 35वा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये भावना गवळी ह्या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघातून सलग 3 वेळा बाजी मारलेली आहे. तर याआधी वाशिम या स्वतंत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2 वेळा खासदारकी भूषवली आहे. आताही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पण अर्थात संजय राठोड आणि त्यांच्यामध्ये आता जोरदार रस्सीखेच आहे. दुसरीकडे भाजपनं या जागेवर मजबूत दावा केलाय. त्यामुळे आयत्या वेळेस इथं शिंदे गटाचा नेता कमळाच्या चिन्हावर लढला तरी आश्चर्य वाटायला नको. यानंतर 36वा मतदारसंघ म्हणजे हिंगोली. मंडळी, हेमंत पाटील हे इथले सध्याचे विद्यमान खासदार आहेत.
तसेच ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत. सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तरीही भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते, हिंगोली नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, श्रीकांत पाटील ही नावंही चर्चेत आहेत. तसंच इथलं एकूण पक्षीय बलाबल पाहता इथं महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या नावाची चर्चा आहे. यानंतर 37वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक. म्हणजे हेमंत गोडसे हे सध्या इथले विद्यमान खासदार आहेत. ही जागा शिंदे गटाला मिळाल्यास इथं हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील असं बोललं जात आहे. तसंच इथं भाजपासह अजित पवार गटाची बऱ्यापैकी ताकद असल्यानं वरकरणी महायुतीचं पारडं जड असेल. पण आता हेमंत गोडसेंना ही जागा मिळवण्यासाठी प्रचंड घासाघीस करावी लागू शकते हे नक्की आहे. कारण इथून गोडसेंना समीर भुजबळ यांचंही महायुती अंतर्गत आव्हान असेल. यानंतर 38वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण. म्हणजे शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र विद्यमान खासदार शिंदे गटाचा असल्यानं इथं श्रीकांत शिंदे हेच तेथील उमेदवार असतील असं मानण्यात येत आहे. पण तरीही भाजपाने आपली चाचपणी कायम ठेवली आहे. भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांच्या नावाची इथून चर्चा आहे. म्हणजे यानंतर 39वा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ. राहुल शेवाळे हे इथले विद्यमान खासदार आहेत. इतर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. या मतदारसंघात राहुल शेवाळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र इथं महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद समसमान असल्यानं इथून अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. यानंतर 40वा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी. म्हणजे इथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. इथं विद्यमान खासदार असल्यानं महायुतीकडून इथल्या उमेदवारीची माळ पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. पण अर्थात मागं मोदींच्या सभेला लोखंडेंना आमंत्रण नसणं यामुळेच शिर्डीत भाजप काहीतरी भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याचं कळत आहे. ठाकरे गटाचा इथला दावा पक्का आहे, त्यामुळे त्याच हिशोबावर आता महायुतीचा पुढचा उमेदवार ठरू शकतो. यानंतर 41वा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ. म्हणजे मावळमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष इच्छुक आहेत. मात्र इथून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांचं नाव चर्चेत आहे. येथील राजकीय समीकरणं महायुतीला अनुकूल आहेत. आता इथून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी द्यावी या मागणीनं मध्यंतरी जोर धरला होता. तरीही बारणेंची या मतदारसंघातली दावेदारी अद्यापही जोरदार आहे. ठाकरे गटाकडून इथून संजोग वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे. यानंतर 42वा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई. तिथं मागच्या बऱ्याच काळापासून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांचा वचक आहे. 2019लाही गजानन कीर्तीकर हेच उत्तर पश्चिम मधून निवडून आले होते. पण 2022 रोजी शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. पण आता ठाकरे गटानं गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं बोललं जात आहे. कारण गजानन कीर्तीकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तीकरांना आपलं छुप समर्थन दिलेलं पाहण्यात येत आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दाखवली तर सुनील प्रभू किंवा प्रियांका चतुर्वेदी यांच्याही नावाचा तिथं विचार सुरू आहे. तर महायुतीकडून इथली जागा जयप्रकाश ठाकूर किंवा अमित साटम लढवण्याची दाट शक्यता आहे. यानंतर 43वा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. या लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालंय. अरविंद सावंत यांनी 2014 पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे. त्यांनी 2014 आणि 2019 साली काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची इथं चर्चा सुरू आहे. अर्थात नार्वेकर हे इथून भाजपचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत. तर इथं मिलिंद देवरा इफेक्ट महायुतीसाठी मेजर रोल प्ले करणार आहे. यानंतर 44वा मतदारसंघ हे पालघर. इथं शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. त्यांची महायुतीकडून उमेदवारी जवळपास फिक्स आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करतील अशा शक्यता आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबळे यांचं नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनीही ठाकरे गटाशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. यानंतर 45वा मतदारसंघ रायगड. रायगडमधून अजितदादा गटाचे सुनील तटकरे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडूनही ठाकरे गटाच्या अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी 2014ला तटकरे यांना जबरदस्त टक्कर दिली होती. आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सिंपत्ती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे. त्यानंतर 46वा मतदारसंघ आहे बारामती. तर बघा, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे. त्यात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून उभं करण्यात आलेलं आव्हान मोडून त्यांनी बाजी मारलेली आहे. मात्र यावेळी सुप्रिया सुळेंसमोर त्यांच्याच कुटुंबातून आव्हान आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच इथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढतील हेही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर 47वा मतदारसंघ आहे शिरूर. शिरूर मतदारसंघातील खासदार असलेल्या अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शिरूरमधून त्यांना उमेदवारी मिळणार हेही निश्चित आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे त्यांच्या समोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. महायुतीमध्येही या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात कोण बाजी मारतो त्यावर कोल्हेंचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार गटाचे विलास लांडे, भाजपचे महेश लांडगे हे या रेसमध्ये आहेत. त्यानंतर 48वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे परभणी. मंडळी, परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. कारण त्यांनी 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्म इथून विजय मिळवलेला आहे. भाजपकडून या मतदारसंघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सुरू आहे. जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपनं लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली होती. गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, सिग्नल मिळालाय सारख्या घोषणा सोशल मीडियावर फिरवल्या आहेत. या व्यतिरिक्त भाजपाकडून आणखी एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे डॉक्टर केदार खटिंग यांचं. डॉक्टर खटिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मराठा सेवा महासंघाचं काम देखील केलंय. महायुतीकडून राजेश विटेकरांचं नाव देखील पुढे होण्याची शक्यता आहे. राजेश विटेकर हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. गेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांनी पडलेले विटेकर हे जर पुन्हा उभे राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदे गटाचे पाठबळ मिळेल असं बोललं जात आहे. तर बघा, या 48 मतदारसंघावर महायुतीकडून हे असे उमेदवार उभे असतील. पण आगामी काळात चित्र अजून स्पष्ट होईल. पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? यापैकी किती जणांना महायुतीकडून तिकीट मिळेल आणि किती जण शेवटी निवडून येतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.